नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनली इकडे तारिणीला काही पॉईंट जुळू लागलेले आहेत. म्हणजे त्यांनी जो चार्ट बनवलेला आहे त्या चार्टवरती तिने डिस्कस करत आहे. त्यातून लक्षात येत आहे की कोणते मुद्दे कुठे होत आहेत, ते जुळले जात आहेत, या गोष्टी त्या शोध घेत आहे. तेव्हा मात्र ती केदारला सांगत असते की केदार, आपण ना खूप जवळ पोचलेलो आहे JPC मेडिकल फॅक्टरीच्या संदर्भात. म्हणजे विचार कर, त्या JPC मेडिकल फॅक्टरीचं आपल्याला माहिती काढायची आहे, म्हणजे तरच आपण आईच्या गुन्हेगारापर्यंत पोचू शकतो. मग एक साधी गोष्ट विचार कर, जर आपण या पद्धतीने विचार केला तर आपण या ठिकाणी गेलो आणि आता आपल्याला एंट्रीही मिळालेली आहे. आता फक्त आपल्याला खूप हुशारीने काम करायचं आहे आणि ते म्हणजेच या आपल्या MNN मध्ये गेल्यानंतर तिथून JPCचा डेटा काढणं. आता मी आपल्या दयानंद काकांकडून माहिती काढून घेत आहे. त्यावरून थोड्या गोष्टी क्लिअर होत आहेत. त्यानंतर पुढच्या गोष्टींच्या बाबतीत काय करायचं आहे हे आपण ठरवूया, असं ती सांगत असते. त्यानंतर केदार आणि ती दोघंही विचार करायला लागलेले आहेत. नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, हे सगळं तारिणी विचार करत असते. इकडे मात्र आता पाहायला मिळतं की तारिणी दयानंद काकांकडे आलेली असते आणि दयानंद काकांना ती म्हणत असते की बाबा. तेव्हा दयानंद काका म्हणतात की अगं, आता केदारने तर MNNचं ऑफिस जॉईन केलं आहे, मला खरंच खूप बरं वाटतं आहे. पण तो काही बोलतो का गं माझ्याबद्दल, त्याच्या मनात काही आहे का, असं दयानंद काका तिला विचारतात. तेव्हा ती म्हणते की नाही, अजून तुम्हाला पण माहिती आहे ना तो कसा आहे ते, असं कौशिकी तारेणी सांगत असते. तेव्हा ती म्हणते काळजी करू नका, मला सांगा नक्की तिथं काय घडलेलं, आपल्याला त्याच्यासमोर पुरावे ठेवावे लागणार आहेत ना. आणि जर विथ प्रूफ आपण त्याच्यापुढे पुरावे ठेवले तरच आपण त्या संदर्भात सगळी माहिती काढू शकतो, असं तारिणी सांगत असते. तेव्हा दयानंद काका म्हणतात की या सगळ्या गोष्टी अशा एवढ्याच घडलेल्या होत्या बघ, अशाच पद्धतीने मला माहिती आहे. तेव्हा दयानंद काका म्हणतात की असं असं सगळं झालेलं होतं. तारिणी म्हणत असते की ठीक आहे, आपण बघूया काय करता येईल, काय होतं, या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेऊया, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे तारिणी म्हणते की चालेल. आता केदार ऑफिसमध्ये ऑलरेडी पोचलेला असतो, हातामध्ये बुके घेऊन तो उभा असतो. तिथे युवराज येतो आणि युवराज म्हणतो तू तू कसं आलं. केदार म्हणतो कसं म्हणजे, धावत आलो मी. तो म्हणतो काय डोक्यावर पडलेस का धावत. खरं तर रिअली केदार हा धावतच ऑफिसला पोचलेला असतो, पण या युवराजला काही विश्वास बसत नसतो, कारण असं कोणी धावत कसं पोचू शकेल असं त्याला वाटत असतं. तेव्हा मात्र केदार म्हणतो अरे खरंच सांगतोय मी, धावत आलो आहे, त्यात काय एवढं, मी येऊ शकतो धावत, असं त्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर युवराजची बोबडी चढते. ते म्हणते हे घे बुके घे, असं म्हणत केदारने त्याला बुके दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे बघ, हे तुझ्यासाठी आणलेलं आहे मी आणि तुझं स्वागत आहे, आज पहिला दिवस आहे तुझा, असं म्हणत त्याने तिथं बुके दिलेला असतो आणि बस असं म्हणत आत येतो. इकडे आत आल्याला सिक्युरिटीला जे असतात ते केदारचं वेलकम करतात. खरंच म्हणजे तुम्ही जो इंटरव्ह्यू केला ना, खरंच खूप छान झालेला होता जामखंडेंच्या बाबतीतला. अहो मी त्याच वार्डात आहे माहिती आहे का, आज सकाळी येताना सुद्धा मी माझ्या बायकोला सांगितलं की तुला माहिती आहे का, अगं त्या मॅडमनी आणि त्या साहेबांनी जो इंटरव्ह्यू घेतला होता ना, त्याच ऑफिसमध्ये चाललो आहे मी कामाला. तेव्हा माझी बायको पण खुश होती. असं सगळं सांगणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आता केदारात येतो. केदारात आल्यानंतर सगळेजण त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत असतात, खूप छान बोलत असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि केदार मात्र खुश असतो. खरंच कालचा इंटरव्ह्यू जबरदस्त झाला केदार सर, असं म्हणत प्रत्येकजण केदारचं कौतुक करत आहे, केदारच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर इकडे केदारला आता सांगितलं जातं की हा तुझा डेस्क. तेव्हा केदार म्हणतो मला डेस्क आहे. तेव्हा त्याला अस्मिता म्हणते की मग काय स्टूलवर बसणार आहेस का. तेव्हा तो म्हणतो नाही नाही, म्हणजे डेस्क दिला आहे तरीसुद्धा हा केदार खुश आहे, कारण केदार एक एवढा मोठा आहे की त्याचं जे महात्म्य आहे, त्याचा जो काय मोठेपणा आहे, तो पदाने तेवढा मोठा आहे, तो दाखवत नाही, तो कधीच त्या गोष्टीचा ॲटिट्यूड करत नाही किंवा इगो दाखवत नाही. इकडे मात्र तारिणी आता फोन करते आणि कमांडरला सांगू लागते की मी तुम्हाला जे नंबर दिले होते त्यांची काही माहिती मिळाली का कमांडर. कमांडर म्हणतात नाही हो मॅडम, कसे नंबर जुने आहेत ना, थोडा वेळ लागणार आहे. तारिणी म्हणते बघा लवकरात लवकर आपल्याला ते शोधावं लागणार आहे, असं तारिणी त्यांना सांगत असते. तेव्हा कमांडर तिला म्हणत असतात की हो शोध तर चालू आहे, पण मॅडम थोडा वेळ लागेल. तारिणी म्हणते पण तुम्हाला एक लक्षात आहे ना,
कारण काहीही झालं तरीही ती माहिती आपल्याला कोणापर्यंतही कशाच पद्धतीने पोहोचू द्यायची नाही, म्हणजे कोणाला संशय यायला नको आहे. कमांडर म्हणू लागतात की अहो मॅडम नाही येणार संशय, असं इकडे ते सांगत असतात. तारणी म्हणत असते हो माहिती आहे मला. कमांडर म्हणत असतात अहो आपण इतके दिवस झाले काम करतोय ना. नाही मॅडम कोणाला काही संशय येणार नाही, असं स्पष्ट सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे आता ऑफिसमध्ये केदारचं छान असं वेलकम होतं, सगळेजण छान बोलतात. आता पुढे युवराज येतो आणि युवराजला सिक्युरिटी जो आहे तो विचारू लागतो की तुमचं हे द्या, आय कार्ड द्या. आता मात्र आय कार्ड काय, आय कार्ड द्यायची त्याची अजिबात इच्छा नसते. तो म्हणत असतो की नाही आय कार्ड वगैरे काय नाही आहे माझ्याकडे. आणि मग तो म्हणतो कोणाला आय कार्ड मागतोय माहिती आहे का तुला, कोण आहे मी? तू ज्या जमिनीवर उभा आहेस ना त्या जमिनीचा मी मालक आहे. आत्ता तू जे काय केलेलं आहेस ना ते तुला खूप महागात पडणार आहे. सिक्युरिटीवाला म्हणत असतो की अहो सर माहीत नव्हतं मला, साहेब माहीत नव्हतं मला, असं म्हणत तो बिचारा सिक्युरिटीवाला हातापाया पडत असतो आणि म्हणत असतो माफ करा माफ करा. पण हा युवराज मात्र मारायला सुरुवात करतो. त्याला म्हणत असतो की आता तुला सोडत नसतो, तुला माहीत नाही आहे ना कोण आहे. आता जोपर्यंत तुला कळणार नाही की मी कोण आहे तोपर्यंत, तू जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता कौशिकी तेवढ्यात तिथे येते आणि युवराजने मात्र त्या सिक्युरिटीच्या कानाखाली वाजवलेली असते. कौशिकी म्हणते काय चाललं आहे, कारण युवराजने खूप वेळा सांगितलेलं असतं की बोलवून आण. आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कौशिकी म्हणते की बाद झालं. युवराज तू कोण आहेस, म्हणजे तुझं स्वतःचं काय करतो तू हे सांग ना. तू कौशिकी खांडेकरचा भाऊ आहे, दयानंद खांडेकरचा मुलगा आहेस, या व्यतिरिक्त तुझं कौतुक का, म्हणजे तुझं स्वतःचं काय आहे, काय क्रेडिट काय आहे, तुझं व्हॅल्यू काय आहे, तू काय केलं आहेस, कर्तृत्व काय आहे तुझं. बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, ते तर तुझ्याकडे नाही आहेस म्हणून तू आत्ता अशा पद्धतीने अरेरावी करत आहे. आत्ताच्या आता माफी माग. तो म्हणतो की आपण मालक आहोत आणि हे नोकर आहेत. तेव्हा कौशिकी म्हणते की तो एम्प्लॉई इथला, एम्प्लॉईसारखं बोलायचं आणि एम्प्लॉईसारखंच वागायचं. तेव्हा मात्र युवराज म्हणत असतो की अगं पण कौशिकी म्हणते मी सांगितलं आहे ना काय आहे ते. तेव्हा मात्र ती युवराजला माफी मागायला होत असते. तेव्हा ते सिक्युरिटीवाले म्हणत असतात की राहू द्या मॅडम, कारण युवराजने त्याला सांगितलेलं असतं की उद्यापासून तुला कामावर मी येऊ देणार नाही आहे. आणि कौशिकी मात्र पाहत असते आणि मग युवराजला माफी मागायला होते. युवराज सॉरी म्हणतो, त्यानंतर कौशिकी स्वतः हात जोडून त्याची माफी मागते आणि म्हणते की खरंच, आणि युवराजला ही ताकीद करून ठेवते की इथून पुढे हे जे काय कांड केलेलं आहे हे बंद करायचं सगळं. ह्या कोणत्याच गोष्टी तुझ्या ऐकून घेतल्या जाणार नाही आहेत. तुला असं वाटत असेल की हे सगळं जे काय तू करतोयस तेव्हा मात्र यापुढे असली चूक होणार नाही याची काळजी घ्यायची, असंही सांगितलं जातं. आता तेव्हा मात्र लक्षात येतं ते म्हणजे त्याला सांगितलं जातं की इथे बसायचं, तुला डेस्क आहे तुझ्यासाठी. मग मात्र त्याला राग येतो, त्याला वाटत असतं त्याच्यासाठी केबिन आहे. ती म्हणते नाही, इथे जी व्यक्ती होती ना त्याने खूप छान काम केलं, त्याचं प्रमोशन झालं आणि तो हेड ऑफिसला गेलेला आहे. हे जेव्हा ऐकलं जातं त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जेव्हा चालू आहे केदार मात्र विचार करत असतो आणि इकडे युवराजची वाट लागलेली आहे. त्यानंतर आता केदार घरी आला, युवराज घरी आला आहे, केदार आता रूममध्ये आहे. तारेणी त्याला सांगत आहे की नक्की आपण कुठंपर्यंत पोचलो आहे. आता आपल्याला MNNच्या ऑफिसमधून खूप हुशारीने हा डेटा मिळवायचा आहे, असं सगळं ती सांगत असते. इकडे युवराज हॉलमध्ये असतो, आई तिथे आलेली असते. आई त्याला म्हणत असते की हे बघ काही गरज नाही आहे तसली नोकरी करायची, तू कोण आहे माहिती आहे ना, तू मालक आहेस मालक, हे सगळं जे काही करतोयस ना हे करायचं नाही आहे, सोड ती नोकरी. तो म्हणतो असतो नाही नाही, अपमान केला. त्या सिक्युरिटीची माफी मागायला लावली सगळ्यांच्या समोर ह्या कौशिकीने. आता तिला मी दाखवून देणार आहे की मी काय करू शकतो ते. अपमान, अपमानाचा बदला. आता पद्मिनीला प्रश्न पडतो कोणाशी बोलतोय हा, याच्या पुढे मागं तर कोणच नाही आहे, मग हा कोणाशी बोलतोय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तिच्या लक्षात येतं काहीतरी बिनसलं, म्हणजेच युवराजने नशा केलेली असते आणि त्या नशेमध्ये तो बडबडत असतो.
इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता केदार ऑफिसला निघालेला असतो. तारिणी म्हणत असते, केदार माहिती आहे ना तुला नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. केदार म्हणत असतो की हो बरोबर आहे माझ्या लक्षात सगळं. आणि मग युवराज गाडी त्याची स्टार्ट करत असतो, स्टार्टर मारत असतो. तेव्हा मात्र इकडे केदार म्हणतो, ओ ओजी काय झालं, ओजी खांडेकर आहात ना तुम्ही, मग नाही का चालू होत तुमची गाडी. ती म्हणतो काल माझं पण असंच झालं होतं. तो म्हणतो बंद पडले बहुतेक. मग केदार म्हणतो मेकॅनिकलला बोलवायला लागेल. कसं आहे माहिती आहे का, माझं पण काल असंच झालं. उंदीर खूप झालेत ना, त्या उंदराला पकडून पिंजऱ्यात टाकून त्याच्या 4 थोबाडे देऊन त्याला चांगला ठेचून मारणार आहे असं तो सांगितलेलं असतं, धमकी दिलेली असते. आणि आत्ताही तो तेच बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता केदार म्हणतो की चालेल. तेव्हा कौशिकी तारेणी त्याला सांगते की चालेल लवकर जा. आणि मग हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तारिणी त्याला सांगते आणि तो निघालेला असतो. युवराज धावत येतो, तुझे पैसे देतो, ऑनलाईन करतो गेल्यानंतर जे काय करायचं आहे ते, त्यामुळं आता मला येऊ दे तुझ्यासोबत, आणि गरज आहे म्हणून बसतोय रे, असं म्हणत तो गाडीवरती बसतो आणि मग केदारसोबत ऑफिसला जातो. इकडे तारिणीने आता फोन केलेला असतो कमांडरला आणि तिचं जे काय चाललेलं असतं ते सगळं सुरू झालेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तारिणी ऑफिसला आलेली असते. केदार म्हणतो तू, तारिणी डबा घेऊन आलेली आहे आणि ती त्याला सांगते की इथे ना एक सिक्रेट रूम आहे आणि त्या सिक्रेट रूममध्ये अशी काही गोष्ट आहे ती म्हणजेच त्या सिक्रेट रूममध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. आता बरोबर केदार त्या सिक्रेट रूमकडे गेलेला आहे. तारिणीसुद्धा ऑफिसमध्ये आहे आणि तेव्हा मात्र युवराज तिथे सिक्रेट रूमकडे जाऊन तिथे पंचिंग करत आहे आणि त्या क्षणी घडतं असं की सगळ्या ऑफिसमध्ये सायरन वाजू लागतात. युवराजला केदारला कळायचं बंद होतं, हे सगळं काय घडतंय असं म्हणत तो पाहू लागतो. आता कौशिकीपासून सगळे तिथं पोहोचलेले आहेत. नक्की काय कारण सांगणार ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते मात्र आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. थँक्यू.